डोक्यात हा वाज आहे त्या डोक्यात. हा हा वाज आहे त्या डोक्यात हो. लावी तिथलं शेण जरा. काय खोटं बोलतो वाज आहे त्या डोक्यात मला कशी भवानी दिसा लागली नुसती येड्या भोकावडी दिसती पुरगी. आणि तू कसली आवाज लेकराचं किती बी आवरू द्या हा या शिवती ते ही तिसरा चौथा ड्रेस त्या पुरीचा बदलायचा तरी पण अजून शाळेचा 8 8:30 वाजता गेली तर अजून शाळेचा आवरलं नाही. तुम्हाला बी आवड सारी बिळूस यायला लागलाय झोपट लागलाय काय काम तर त्याला केलंय काल. अव एखाद्यानं परपंचाच असताना माझ्या मोर पटापट पटापट पळत गेला असतं कसली बी लागणी असो कसली बी काम असो तुम्हाला तर लागली. तुम्हाला एक सांगा तुमची जेवढी 2-4 दिवसाची कमाई आहे हा त्या पट्टी एका दिवसात आहे एवढं ध्यानात ठेवा. अशी हा एका दिवसाची पगार अहो कष्ट करतोय आम्ही रातना दिवस. आता इथनं घरनं 8 वाजता हलाय संध्याकाळी 6 वाजता घरी यायचंय. येऊ नको घरी राहा तिकडे. हा येऊच नको घरी राहा तिकडं येण्याली करता का मला काय येड्यात करायला लागला सोडा घेऊ घरी मला घरीच म्हणते या घरी तर तिकडे जा सोडा मला बाया खरंच तुझ्या लागली. बापाय घरी सोडून 9 वाजले ते अहो कधी जायचं कधी नाही काय येड लावायला लागला का तुम्ही अहो मला. ते लेकराला नीट सांभाळ राहू दे कामाला जायचं जीवाला आलेला औषध पाहिजे तू मग पाजली ती पाठ 4ला पाजली ती आता आता नाही आता एक 8 तासानं पाजायची 4ला पाजली 1 5 6 7 8 9 10 11 12 वाजता पाजायचं आता औषध. हा त्याला 12 वाजता आता औषध पाजते 8 तासानं औषध आहे ती. आवडलो की फरक पडला पण गारझार पुरगी झाली. मग औषध तसं आणलं होतं. गारझार पुरगी झाली या. चला मला सोडा व सोडा सोडा. तू जाई हो इथं तुझं गबाळ आहे घेऊन जातो रोज वैताग आला तुझं सोडून सोडून तुला काय सोडून सोडून एकदा वैताग आला? सोडून देतो तुला आणि दुसरी आणतो हा, करून. एकदा सोडून देतो कोण काम करायचं कुत्र्याने काम करतो जाता तरी आलं. नटायचं नाही काय नाही मला म्हणतो, ए जा पोरे "ए, तू चला हे पोरे." येऊ ना माघारी. येतच नाही हा कुठं बसा राहिली माझ्या ट्रॅक्टर मध्ये हा चालली ट्रॅक्टर घेऊन तुमचा वैताग आला मला जा कुठं निघून निघून ए तसलं बोलणं होय मला. तसं बोलू नको मला अहो सकाळ नुसतं डोकं खाल्लंय तुम्ही सोडून ये म्हणते तर सोडूनच ये ना तुम्हाला काय कळतं का नाही का तुला काय कामधंदा असतो का नसतो का तुम्हालाच कामधंदा नाही या ड्रायव्हरला थोडा तसलं नादी गोडी लावू नका मला अजिबात. काय झालं तुला नादी गुडी लावाला अहो वैताग दिलाय अहो सकाळ म्हणते सोडा 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 मला जायचं 8 8:30 वाजून गेले ते अजून ते पाय घेऊन सगळं झालं अशी लावायचं तिथं काय आता कशाला जाऊ मी काय जात नसते आज कामाला मला घरीच बसणार आहे. अगं सवरना काय कसा वरना कामाला जाऊन म्हणतो मी किती दिवस झालं तुला काय पडते तर कामाला जाते आता लागली आहे मी जात नाही माझ्या मनासारखं बोलायला लागली आहे. हा तुमच्या मनासारखं बोलती पैसे मला देता ना तुम्ही आणून पटापटा कामाचं सगळं म्हणून पोरीला गेरायला लागली माझं लेकरू तुझं कामाचंच पडलं असेल तुला. हा तुझं कामाचंच पडलं असेल तुला. अजून एक बाय आली नाही खाली दिसतंय तिकडे. तुम्हाला माहित आहे कुठं बाय आहे त्या कुठं नाही त्या का उगाच तुम्ही म्हणता एक बाय आली नाही. मग तू ये आता कामाला चालली म्हणल्यावर आमच्या घरात कोण करून घालायचं मला करून ठेवले की सकाळ सकाळ पाठ 4ला उठून स्वयंपाक पाणी धुणं भांडी सगळं केलं की अजून तुम्हाला काय पाहिजे. अगं तसं नसतंय का तसं नसतंय ग. तू एखाद बारी बाहेर गेली मग दुसरी एखादी घरात लागते. हा ना मग जावा तुम्हाला तेवढंच पाहिजे दुसरं काय आहे. अगं सवरना असं बोलून नवऱ्याला म्हणावं एखादी खरंच ते कुठलं देव आहे ते कुठलं तर देव आहे ते एका देवाला 2 बायका होत्या. मला माहित तुम्हालाच माहित तुम्हाला 2 बायका पाहिजे म्हणून तुम्हाला देवाचं नाव आठवते कुठल्या देवाला आहे ते माहिती. मग तसं मला पण 2 असं वाटतं. हा असं वाटते त्या तेवढंच ध्यान आहे तुम्हाला दुसरं कशाचं ध्यान नाही परपंचाचं ध्यान नाही कशाचं ध्यान नाही काय नाही. तुला लई येड आहे परपंच तुझ्यासारखी कुठली बाय आहे परपंच करणार. अहो पाठ 4ला उठून स्वयंपाक धुणं भांडी ते लेकरांचं आवरलंय अजून तुम्ही त्या पुरीला शनिवार आहे अर्धी शाळा आहे सोडून ये म्हणते तर शाळेत सोडून ये नाही तुम्ही. या ड्रायव्हरला थोडा जीव लाव तसलं काय मी गाडी नाही गुडी लागत नसते तशा गाड्यावर तू कसले लावते. काय करायचं नाही मला माझी बायको माझी छान ग छान. तेवढंच बघायचं बायको पहिलं. म्हणलं लगे कसं तांडावा आलं ग हा हा कसं असं आलं ग सवर्ण लय छान दिसत राहिली वरची वर. नादी गुडी लावायला लागला बाई. जावा की बाई काम तर काय काम आहे का नाही दोन्ही पण ट्रॅक्टर दारात बसवले तर आणि मला म्हणता ट्रॅक्टर घेऊन आता मी जायचं भवाळीला चाललोय ट्रॅक्टर घेऊन भवाळीला काय आहे तिकडे जवळ पण नाही काय आहे तिकडे तिकडं हेडंबाय कुठली येणं मग अगं वेल घेऊन चाललोय ट्रॅक्टर आज रागा बाहेर टाकली तर काय भानगड आहे. आवा त्यात बारीक किड झाले तर म्हणता स्वतःच म्हणता किड झाले तर बारीक तुम्हाला टोचले तर किड तसलं बारीक झालेलं. तू तर ट्रॅक्टरवरून आता मी काय उतरत नाही मग इथं बसणार आहे एवढं. इथंच बसणार आहे बरं कामाला जात नसते आज बा तुम्ही. अहो तुम्ही माझा जीव खाल्लाय सकाळ धरणं
हा अहो सोडली म्हणती शाळेत तर सोडून आला ना त्या पुरीला शाळेत सोडून आला ना मला कामाला सोड मला तर मला पुरीने दोघच्या डेसवर घातलाय त्या अहो बाहेर येऊन बसायला लागले त्याला जा कपडे घातले तर कपडे घालून बसले त्या सारखं कपडे बदलते 5 मिनिटाला कपडे बदल धुवायला रिकामी आहे की मला काय काम धंदा आहे काय आता लोकांच्या लागणी गावभर डिगभर घेतले ते लागणी करायची ते अजून तू खाली लय शान आहे मला माहिती जाऊ द्या मला सांग का मला 8 वाजून गेले त्या वर्ष लय निबर बोल लागली निबर बनल्याशी तुम्हाला फरक पडत नाही निबर बोलाच लागतं या शेंगा काढायच्या एवढ्या मोठ्या 1.5 एकर शेंगा काढायच्या पडल्या त्या लागलीच घेतली त्या दुसरीच्या मड्याला ताप बिल का मी उतर तू माझ्या ट्रॅक्टर बघतोय जाणार तर आई बापाय घरी माझा आई बापा असतं तर गेली असती की माझ्या आई बापाच्या घरी कशाला तुमच्यापाशी काम करत बसली असती आयुष्य मध्ये खात बसली असती लय आईश लागा तुझी मग लय आयुष्य होती माझी अशी कुठे लेकरं घेऊन बसायला वा आता हाय ती चिलगाठ ती मग त्यांनाच घेऊन बसायचं काकाला हाऊस कशी मग लेकराची मग तुला ग लेकराचा हाऊस कशी शाळेत 2 तास झाला आवरती शाळेत जा म्हणते तर तिथनं फिरते त्या झाली ही काय चालली आता जाते नाही शाळेत जाती का नाही कुणाचं? अय चालली हो चालली पडची साडी अडकली माग अडकू द्या माग दोन्ही ठिकाणी पॅक झाली माग पण पाडशील साड्या फाडू द्या एक तर आणली होती दुसऱ्याची दुसऱ्याच्या कोणाची आणली माझ्या साडी येत्या दुसऱ्याच्या कोणाची येत्या नवीन साडी आणल्या त्या आईनं दिली ती मला 2 साड्या दिले त्या सणाला दे म्हणून तुला माहिती आहे गपचूप साड्या 2 आहेत त्या माझ्या मला सोडता मला सांगा कामाला मला लय काम आहे तुम्हाला काय काम धंदा नाही ती म्हणून निवांत इकडून तिकडून बसता फिरता अहो बाय 8:30ला कामाला लागते त्या बाया येऊन बसले असते अजून माझा पत्ता नाही तिथं जायचं नाही अजून कशात काय नाही वैतागाला ती बाया गेल्यावर ओरडते ना म्हणते एवढा उशीर असतो काय म्हणते त्या मग हा काय हा तुला काय वाटत नाही कडा बोला लागली मग कडा बोलल्याशिवाय तुम्हाला फरकच पडत नाही तर काय करा दरवाजा मोला आहे त्याला नीट करायचं पैसे आणायचं कामाला गेलेली मालक कुठं आणि ती आता कामाला गेले तुमच्या पप्पाकडे असते तर पैसे काय माझ्याकडे पप्पा देते काय पैसे तुमचं कामच कस करते काम कशी करते हा बाजार ही का आणायचं त्यामुळे काम करायला चालायची बरं जा गाडी घेऊन असतो येत असती तर अहो तुम्हाला कशाला पाणी लावलं असतं मी कधीच गेली असती कामाला 8च्या अगोदर जाऊन बसली असते तिथं हातरात अहो त्या बायांचा हातरात झाला अशी ना चला मला सोडा पडतेशी चालत जाई तुला काय अडचण आहे चालत जायला अर्धा तास लागतं लेकरू काकाला घ्यायचा पिशवी गाडीला अडकवलेली पिशवी हातात घ्यायची त्याची औषध गोळ्या बिस्किट भात बीत घेतला खायला ती अजून काय खाल्लं नाही सकाळी 5:45ला चहा दूध केलता ती भुका लागल्या म्हणून तेवढं चहा दूध पेली आणि गोळ्या औषध 5 दिवस तिला झोपवलं मग परत तिथं माझं सुरू झालं 4 वाजल्यापासून भांडी घासायची घर झाडायचं स्वयंपाक करायचा धुणं भांडी करायचं वैताग आलाय एवढी काम करून दररोजचं म्हणत त्याला कोण रडा म्हणल्याने काम झालंय माझ्या भाग अगं कालवण केलंय तू मग केलंय की रात्री बोलती कोणी केलं मटण्याचं कालवण केलंय की कोणी नवऱ्याने केलं एवढं मोठं असं ढिगभर ते खा म्हणलं नवऱ्याला जाता खावा तुम्हीच जा तू कामाला आपलं काम बघत जा तिकडे तुम्ही मला सोडता मला सांगा सोडलं असतं पण मला एका ठिकाणी जायचंय कशाला या ठिकाणी कुठे जायचंय बेगमपूरला जायचं कशाला बेगमपूरला काय निघाला अजून कोण आहे बेगमपूरला बायको आहे माझी दुसरी सारखं हिंडायला तेवढा दौरा आहे